धडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकावर थरारक हल्ला. 19 लाखांचा जप्त मुद्देमाल आरोपींनी हिसकावला. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना घडली आहे. अवैध दारू विरोधात कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला करत जप्त केलेला सुमारे 19,40,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना 29 जानेवारी रोजी दुपारी घडली. धडगाव तालुक्यातील निगदी फाटा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश सपकाळ हे आपल्या पथकासह एका शेतात छापा टाकण्यासाठी गेले होते. या कारवाईत पथकाने अवैध दारूचे 200 बॉक्स तसेच एक महिंद्रा पिकअप वाहन जप्त केले होते. कारवाई सुरू असतानाच आरोपी बुधा झांगडे व सुरेश झांगडे यांनी 10 ते 12 जणांच्या टोळीसह घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी शिवीगाळ, आरडाओरड करत दगडफेक केली तसेच गाडी पुढे नेली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पथकाला घेराव घातला. त्यानंतर जप्त केलेली 14,40,000 रुपयाची दारू, 5 लाख रुपयाचे वाहन असा एकूण 19,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या डोळ्यादेखत पळवून नेण्यात आला. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 310(2), 125, 126, 2, 351, 3, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधा झांगडे, सुरेश झांगडे यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक व लुटमार केल्याप्रकरणी पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपींना अटक कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सम्राट V7 न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी.